गर्भात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला मसलत शंका निरसन याचा पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजणे आता. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आपण पाहणार आहोत डॉक्टर सुंदरम नटराजन यांच्याविषयी. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये. या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मंडळी, हे सुंदर जग पाहण्यासाठी आपले डोळे तर महत्वाचे आहेतच, पण आपल्याला हे जग दिसण्यासाठी, सृष्टीतल्या विविध रंगांचं ज्ञान होण्यासाठी डोळ्याच्या आतमध्ये असणारा पडदा हा अधिक महत्वाचा असतो. हा डोळ्यांचा पडदा अगदी लहान असतो आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं हे अत्यंत जिकिरीचं आणि कौशल्याचं काम असतं. हे काम करणारे मोजकेच डॉक्टर्स आहेत आणि त्यापैकी एक मुंबईचे डॉक्टर सुंदरम नटराजन. डॉक्टर नटराजन यांनी भारतासारख्या देशामध्ये मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्व प्रतिबंध आणि निवारणासाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केलेला आहे. डॉक्टर नटराजन यांनाही त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार दिलाय. डॉक्टर नटराजन यांच्या कार्याची आता आपण ओळख करून घेऊया. डॉक्टर सुंदरम नटराजन, प्रख्यात नेत्रतज्ञ, आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचे आणि आदित्य ज्योती फाउंडेशन फॉर ट्विंकलिंग आईज या सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक. भारत सरकारनं नुकतंच त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. डोळ्याच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया अर्थात रेटिना ऑपरेशन करून अनेक रुग्णांना दृष्टिदान देणारे डॉक्टर नटराजन हे अशा प्रकारची कठीण शस्त्रक्रिया करणारे देशातल्या मोजक्या डॉक्टर्सपैकी एक आहेत. त्यांचे आजोबा, त्यांचे वडील हे सुद्धा नेत्रतज्ञच होते. तामिळनाडूतल्या मदुराई आणि चेन्नई येथे त्यांनी रुग्णसेवा दिली. डॉक्टर नटराजन यांनी आपल्या आजोबा आणि वडिलांची प्रेरणा घेऊन वयाच्या 5व्या वर्षीच आपणही नेत्रतज्ञ व्हायचं असं ठरवलं. नमस्ते, मेरे को पद्मश्री 26 जनवरी 2013 में प्रेसिडेंट ऑफ इंडिया कन्फर किया. मैं इसका बहुत गवर्नमेंट का आभारी है. मेरे को बहुत खुश है बिकॉज मेरा पद्मश्री अवार्ड मेरा काम के लिए एंड मेरा टीम के लिए, आदित्य ज्योत आई हॉस्पिटल एंड आदित्य ज्योत फाउंडेशन फॉर ट्विंकलिंग लिटिल आइज. एंड मेरा फादर आई डॉक्टर है, 87 ईयर ओल्ड आई डॉक्टर है. इसका पिताजी मेरा ग्रैंडफादर आई डॉक्टर है. ये 3 जनरेशन से हम आई केयर में है. मैं बचपन से आई क्लिनिक में काम करता है, मेरा डैडी का क्लिनिक में. मैं एकदम अच्छा आंख डॉक्टर बनाने के लिए छोटा उम्र में मैं डिसाइड किया मैं बनेगा है, मैं एक अच्छा आई डॉक्टर बनेगा. कोई पेशेंट को आंख रोशनी नहीं है, इसको रोशनी दे सकता है, इसके वजह से हम भगवान का इंस्ट्रूमेंट बन जा सकता है. ये मेरे को बहुत खुश था. मुंबई येथे डॉक्टर नटराजन आले 1988 मध्ये. आपल्या कौशल्यपूर्ण रुग्णसेवेमुळे डॉक्टर नटराजन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. मुंबईतल्या वडाळा परिसरात त्यांनी आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाची उभारणी करून रुग्णसेवेला सुरुवात केली. रेटिना हे डोळ्याच्या पडद्याचं शास्त्रीय नाव. या रेटिनाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया हे डॉक्टर नटराजन यांचं कौशल्य. मैं ट्रेनिंग करने के टाइम मेरे को मौका मिला. डॉक्टर बद्रीनाथ ये मेरा गुरु है, ये पद्मश्री पद्म भूषण है एंड ये चेन्नई में शंकर नेत्रालय आंख का नेत्रालय है. ये पर्दा आंख में आंख कैमरा ऐसा है, कैमरा में पीछे ये फिल्म है. सो फिल्म कैसा है, ये फिल्म की वजह से मतलब हम पूरा दुनिया दिखता है. इसको रेटिना बोलता है, हिंदी में लाइक पर्दा बोलता है. जो एक पर्दा आगे का है, एक कॉर्निया है, ये ट्रांसपेरेंट है लाइक वॉच ऐसा है एंड पीछे मशीन है और फिल्म है, ये पर्दा है. ये टाइम में 80s में दुनिया में बहुत कम डॉक्टर इसमें ट्रेनिंग था. इसमें डॉक्टर बद्रीनाथ एक था एंड मेरा को ट्रेनिंग किया एंड बोला आप सब अच्छा करने के लिए पर्दा का ऑपरेशन करने का, पर्दा का ट्रीटमेंट करने का, इसके वजह से क्या अंधापन है ये निकालने का.
आधीपासूनच त्यांच्या रुग्णसेवेला सामाजिक बांधिलकीची जोड होती. जे रुग्णालयाचे डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या संपर्कात आल्यानं त्यांना महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयी अधिक माहिती मिळाली. त्यांच्यामुळेच ते बाबा आमटेंनाही भेटले. समाजाला असणाऱ्या रुग्णसेवेच्या गरजेची तीव्रता त्यांना त्यामुळे जाणवली. त्यातून विविध सामाजिक संस्थांसाठी रुग्णसेवा देणंही सुरू झालं. अंधत्व निवारण कार्यक्रमात योगदान देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. रेटिनल डिटैचमेंट में एक है बहुत दाग बनता है एंड पूरा रेटिना ऐसा कागज ऐसा क्रम्पल होता है. ऐसा वाला ऑपरेशन करने के लिए दुनिया में बहुत डॉक्टर्स कम है. मेरा को खुश है इसके वजह से हमारा महाराष्ट्र शासन, हमारा मुख्यमंत्री, हमारा उप मुख्यमंत्री एंड गृह मंत्री सब हमको पद्मश्री के लिए रेकमेंड किया. हमारा काम के वजह से इंडिया में एवरी 5 आदमी को 1 को डायबिटीज एंड ब्लड प्रेशर है एंड महाराष्ट्र में 3 को 1 है. ये बहुत खतरनाक फिगर है. अभी का स्टैटिस्टिक्स में वर्ल्ड में हाईएस्ट नंबर ऑफ अंधापन इंडिया में है. ये आई थिंक प्राउड का मैटर नहीं है. आई थिंक ये कम करना चाहिए. एक सॉफ्टवेयर बनाने का एंड प्लस एक चिप बनाने का, ये मेरा अल्टीमेट ड्रीम है. ये बना के आर्टिफिशियल आंख बनाएगा एंड आर्टिफिशियल आंख की वजह से अंधापन देख सकता है. सो मेरा इच्छा है किधर किधर गवर्नमेंट पहुंच नहीं सकता है, हमारा एनजीओ जाएगा. एंड इसके लिए मैं डॉक्टर अब्दुल कलाम का आभारी है. ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया था. हमारा काम कितना अच्छा करता है सोच के प्रेसिडेंट बन के इधर आया एंड हमको आके सबको स्टाफ को मिला. ये बहुत सबको खुश है. एंड अभी वापस हमारा आदित्य फाउंडेशन फॉर ट्विंकलिंग आइज वर्ल्ड डायबिटिक फेडरेशन है डेनमार्क में. ये 1/3 फंड करता है, 2/3 हमारा एनजीओ करता है. सततच्या संशोधनानं डॉक्टर नटराजन यांच्या असं लक्षात आलं की मधुमेह हा आजार आणि त्या आजारामुळे येणारं अंधत्व ही भारतासारख्या देशातली मोठी समस्या आहे. ही समस्या जशी वैद्यकीय आहे तशीच ती सामाजिकही आहे. या समस्येबाबतही त्यांनी भरपूर अभ्यास केला. डॉक्टर नटराजन ने एक प्रोजेक्ट भी स्टार्ट किया है जो डायबिटिक रेटिनोपैथी है, जो मुंबई के बाकी सारे झोपड़पट्टी झुग्गी झोपड़ियां हैं वहाँ पर एक प्रोजेक्ट भी चलाते हैं डायबिटीज़ के ऊपर. और रिसेंटली हमने एक सबमिट भी किया है आर्टिकल और जो कि एक्सेप्ट भी हो गया है. पूरी दुनिया भर में झुग्गी झोपड़ियाँ हैं लेकिन किसी ने डायबिटीज़ झुग्गी झोपड़ियों में कितनी होती है और कितना असर करती है, ये जिसको हम डायबिटिक रेटिनोपैथी बोलते हैं, ये किसी ने स्टडी नहीं किया है. लेकिन हमने जो अभी ये प्रोजेक्ट शुरू किया है ये दुनिया में ऐसा पहला प्रोजेक्ट है अपने आप में. समाजातल्या गोरगरीब झोपडपट्टी सारख्या वस्त्यात राहणाऱ्या लोकांना नियमित वैद्यकीय चाचण्या करून आरोग्यदृष्ट्या सजग राहणं शक्य नसतं. म्हणून डॉक्टर नटराजन यांनी आदित्य ज्योत फाउंडेशन फॉर ट्विंकलिंग आईज या संस्थेची स्थापना केली. या संस्थेनं अनेक उपक्रम सुरू करून गोरगरीब रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली आहे. या संस्थेचं धारावी सारख्या परिसरात डे केअर आय सेंटर हे रुग्णालय आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून सर्व रुग्णांवर मोफत इलाज केला जातो. त्यासाठी रुग्णांना घरोघरी रुग्णसेवा पुरवता यावी यासाठी त्यांनी खास कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याही केल्या आहेत. हे संस्था 2005 मध्ये ह्याचं सुरुवात झालं. डॉक्टर एस नटराजन आणि 4 ट्रस्टीज मिळून हा संस्थाची सुरुवात केलेलं आहे. ह्याचं मूल कारण की आपण मुंबईमध्ये भरपूर स्लम्स आहे. असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्टॅटिस्टिक्स आहे की मुंबईमध्ये 70% लोक स्लम्समध्ये राहतात आणि ह्या लोकांना हायजीन नाही आहे, त्यांची डोळ्यांचं केअर नाही आहे. तर हे मेनली हा असं लोकांचं आय केअरसाठी हा संस्थाचं सुरुवात केलेलं आहे. आणि आतापर्यंत आता हे 7वं वर्ष आहे. आतापर्यंत आम्ही भरपूर लोकांचं असं फ्रीमध्ये सेवा केलेलं आहे, त्यांची डोळ्यांचं ऑपरेशन केलेलं आहे. आणि आता डॉक्टर नटराजनला पद्मश्री हे आमचं ते मॅनेजिंग ट्रस्टी आहे, त्यांना पद्मश्री भेटलं तर आम्हाला खूप आनंद वाटलं. आणि अजून जास्त आम्हाला काम करायचं प्रोत्साहन आम्हाला भेटलं. तर माझं टीम जे आहे
20 वर लोक आहेत आणि त्याच्यामध्ये 18 लोक लेडीज आहेत आणि हे सर्व खूप कठीण परिस्थितीमध्ये कामं करतात। आमचं 3 पॉकेटमध्ये काम चालू आहे, दहिसर, गोवंडी, मांकुड आणि धारावी। धारावी एरियामध्ये मी पूर्ण झोपडपट्टीमध्ये आपल्या वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन पहिली कम्युनिटी मीटिंग घेते आणि त्यानंतर मी नंबरिंग आणि सर्वेला सुरुवात करते। प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे वेगवेगळ्या भाषेचे लोक असतात। त्यांना पहिलं प्रथम आम्ही डायबिटीस आणि रेटिनावरती आम्ही काय काम करतो ह्याबद्दल पहिली त्यांना माहिती देतो। त्यानंतर मग त्यांना ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही त्यांचं ब्लड शुगर चेक करतो आणि त्यांना हॉस्पिटलपर्यंत आमच्या ट्रस्टीमध्ये घेऊन येतो। त्यांचा इलाज वगैरे सर्व आम्ही फ्रीमध्ये करतोय। डॉक्टर नटराजन यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनच्या वतीनं अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज अशी मोबाईल व्हॅनही कार्यरत आहे। मुंबईतल्या KEM रुग्णालयात आणि आवश्यक त्या ठिकाणी ही व्हॅन रुग्णांना सेवा देत असते। मी डॉक्टर नटराजन बद्दल एकदम आभारी आहे। त्यांनी व्हॅन पाठवलं आहे आमच्या KEM हॉस्पिटलमध्ये। ते दर बुधवारी येते आणि शुक्रवारी येते। आमच्या इकडे जे पण डायबिटिक पेशंट्स आहे यांच्या डोळ्यांचे सगळे स्क्रीनिंग होते। डायबिटीज असा बिमारी आहे, तुम्ही टाईमला ट्रीट केलं नाही तो पेशंट अंधुक होणार आणि काय पण तुम्ही किती पैसा खर्च केला दृष्टी रिटर्न येत नाही आणि पेशंटला पण माहिती पडत नाही। इट्स अ सायलेंट किलर। तो डायबिटीजमध्ये आमच्या इकडे ते मशीन आहे फ्लोरोसेंट एन्जिओग्राफी, नसमध्ये आम्ही लोक डाय इंजेक्ट करते, कुठे पण लिकेज असतं तिथे आम्ही लोक सॉल्डरिंग करते लेझर लावून, नाहीतर आम्ही लोक OCT करते, औषध देते डोळ्यामध्ये, इंजेक्शन पण लावून देते आणि रेग्युलर फॉलोअप होते पेशंटच्या आणि पेशंटला पण बरं वाटतं। डॉक्टर नटराजन माझा मित्र आहे। त्यांनी एक आदित्य ज्योत ट्विंकलिंग लिटल आईस म्हणून एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे आणि हे ट्रस्टला जोडून त्यांच्या मेन हॉस्पिटल आहे आदित्य ज्योत आय हॉस्पिटल आहे आणि ते दोन्ही एकत्र काम करतात आणि ते ट्रस्टमध्ये मी पण एक ट्रस्टी आहे आणि सगळे गरिबांना आणि लहान मुलांना त्यांनी ते नेत्रदान करायला व्यवस्था करतात आणि आईज बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर ते चौकशी करून त्यांना ट्रीटमेंटची व्यवस्था करतात आणि ते धारावी, महालक्ष्मी आणि इतर ठिकाणी त्यांच्या हे हॉस्पिटल आता जोरात चालू आहे। हजारो लोकांना याच्यामुळे फायदा भेटलेला आहे। पोलिसांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये फ्री ट्रीटमेंट कधीही मिळेल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि पोलीस नोटीसमध्ये पण आपण छापलं होता। त्याचा फायदा पोलीस लोक घेतातच आहे। इतकं वर्ष त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राला कर्मभूमी असं त्यांनी मांडलेलं आहे आणि या ठिकाणी लोकांना सेवा केलेला आहे। त्यांना आता पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे, त्याबद्दल मला फार आनंद वाटतो। मी त्यांना कौतुक करायला इच्छितो। आपले हे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवित असताना नवोदित डॉक्टर्सना मार्गदर्शन करणं, इंडियन जर्नल ऑफ ऑफ्थॅमॉलॉजी या संशोधन जर्नलचे ते संपादकही आहेत। त्यातून ही संशोधन विषयक माहिती नेत्र विशारदांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत। त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना भारत सरकारनं पद्मश्री हा नागरी सन्मान दिलाय। मंडळी, या डॉक्टर्सचं कार्य पाहिल्यानंतर आणि त्यांच्या महतीची कल्पना आपल्याला येतेच। आपल्या महाराष्ट्रातले आणखीन 2 डॉक्टर्स म्हणजे डॉक्टर राजेंद्र बडवे आणि डॉक्टर अमित मायदेव यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे। त्यांच्या कार्याची माहिती आपण करून घेऊया, पण ती पुढल्या भागात। तोपर्यंत नमस्कार।